मित्रांनो, जीवेस मध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण होमगार्ड कसे बनावे याबद्दल तर नाही, पण होमगार्ड काय असतो, याची स्थापना का करण्यात आली, याचा इतिहास याबद्दल आपण सर्व डिटेल माहिती पाहूया. आणि जर होमगार्ड तुम्हाला बनायची असेल तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी त्याची पदाची भरती कशी होते, तुम्हाला ग्राउंड किती मार्कासाठी असतं, त्याची क्वालिफिकेशन काय काय लागते ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. फक्त हा व्हिडिओ आपण याचा इतिहास, या पदाच्या या चिन्हाचा इतिहास, त्यानंतर हे पद कसे भरती केलं जातं, तुम्हाला याचे जर सिलेक्शन व्हायचे असेल तर तुमच्याकडे कोणकोणती पात्रता असायला पाहिजे याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आणि जो पेपर पॅटर्न आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कधीतरी मिळेल. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला 2024 मध्ये पाहायला मिळेल ही भरती होमगार्डची. आता आपण पहिला सुरुवातीला याचा इतिहास पाहूया. मित्रांनो, पहिला याचा अर्थ काय असतो ते समजून घ्या. आता होमगार्ड म्हणजे आपण मराठीमध्ये त्याला गृहरक्षक दल असेही म्हणतो. आणि याचा इतिहास पाहायचा झाला तर तुम्हाला या गृहरक्षक दलाची जी स्थापना आहे ती डिसेंबर 1946 मध्ये झाली होती. आणि हे एक स्वयंसेवी दल आहे, म्हणजे की तुम्ही स्वतः तिथे जाऊन नोकरी करणार, तुम्हाला काहीतरी मानधन दिलं जातं, म्हणजे तुम्हाला पगार दिला जातो. आता सर्वात महत्वाचं असं की प्राथमिकता याची जी आहे ती भारतामध्ये अशांतता आणि जातीय दंगलीचे नियंत्रण ठेवण्यासाठी या पदाची स्थापना करण्यात आली होती. याचं जे उद्दिष्ट, मेन उद्देश होतं ते मुंबईतील जे आपले मुंबईचे राज्याचे पहिले जे 1947 रोजी आपला भारत स्वतंत्र झाला तेव्हा मुंबईचे जे राज्याचे तत्कालीन गृहमंत्री मोरारजी देसाई यांनी 6 डिसेंबर 1946 रोजी प्रथम नगरसेवा, ज्याला आपण होमगार्ड असे म्हणतो, या एका नव्या शिस्तप्रिय स्वयंसेवकांच्या संघटनेची स्थापना केली होती. म्हणजे याची जी स्थापना ती पहिलं मोरारजी देसाई यांनी केली होती. सर्वात महत्वाचा पॉइंट आहे. त्यानंतर याचा प्रारंभिक जो रन असतो तो मुंबईत व त्यानंतर अहमदाबाद शहरामध्ये जी स्थापना करण्यात आली. म्हणजे सर्वात पहिलं मुंबईमध्ये या गटाची स्थापना, त्यानंतर अहमदाबाद मध्ये झाली. त्यानंतर हिलाच पुढे होमगार्ड व गृहरक्षक दलाचे असे स्वरूप प्राप्त झाले. म्हणजे आपण इतिहासामध्ये पाहिलं तर मोरारजी देसाई यांनी 6 डिसेंबर 1946 रोजी याची स्थापना केली. त्यानंतर पहिलं जी गट स्थापन केला तो मुंबई आणि अहमदनगरमध्ये. त्यानंतर त्याचं नाव बदलण्यात आलं, ते होमगार्ड ठेवण्यात आलं. त्यानुसार तिची अंमलबजावणी गृहरक्षक आपले जे गृहमंत्री असतात त्यांच्या रक्षणाच्या नावाखाली न्यू सिव्हिल डिफेन्स ऍक्ट 1968 अनुसार इतर राज्यातून निर्मिती त्याला मागणी आली. त्यानंतर परिणामी मुंबई व प्रांत महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त पश्चिम बंगाल, राजस्थान, त्यानंतर मध्य प्रदेश, तामिळनाडू, गुजरात अशा विविध राज्यामध्ये याची स्थापना करण्यात आली. म्हणजे या गृहरक्षक दलाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर फक्त आता केरळ असं राज्य आहे की त्यामध्ये होमगार्ड नाहीत. फक्त केरळ व्यतिरिक्त सर्व आपल्या राज्यामध्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये होमगार्डची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि आता सध्या देशामध्ये, भारताच्या पूर्ण राज्यामध्ये, प्रत्येक केंद्रशासित प्रदेशामध्ये जी होमगार्डची संख्या आहे ती आता 5,73,793 एवढी पोहोचलेली आहे. आता ही संख्या आणखी वाढणार आहे, कारण की 24 मध्ये मोठी भरती पाहायला मिळेल तुम्हाला. आता या होमगार्डचं जे ध्वज आहे आणि जे चिन्ह आहे त्याबद्दल आपण थोडीफार माहिती घेऊया. सुरुवातीला पाहायचं झालं तर महाराष्ट्रातील गृहरक्षक दलाचा जी स्वतःची ओळख अशी वेगवेगळे स्थान त्यांना प्राप्त करून देण्यात आलं. त्यामध्ये त्यांचं ध्वज आणि आपलं ध्वजचिन्ह त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर ते लॉरेन्स फुलाच्या माळेने वेष्टित असे कबूतर हे महाराष्ट्र राज्यातील गृहरक्षक दलाचे ध्वजचिन्ह आहे. आणि त्याच्यानंतर फिकट निळ्या रंगाच्या कापडावर मध्यभागी सोनेरी धाग्याने विणलेले एक चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. इथं तुम्ही चित्र पाहू शकता. सोनेरी धाग्यामध्ये महाराष्ट्र होमगार्ड असं त्यांनी विणलेलं आहे. आणि या गोल्ड राऊंड मध्ये लॉरेन्स फुलांची एक माळ आहे ही, त्याच्यामध्ये आपलं कबुतराचं चिन्ह आहे, हे याचं होमगार्डचं चिन्ह आहे. जर तुम्ही आता होमगार्डची भरती किंवा तुमचा पेपर असेल तर तुम्हाला ही माहिती खूप, म्हणजे पेपरच असतो तुमचा, त्यांनी ग्राउंड घेतला तर पेपर घेतला तर पेपरमध्ये अशी माहिती विचारू शकतील की याचे ध्वजचिन्ह, त्याच्यानंतर त्याचा इतिहास काय असेल, तर त्यासाठी तुम्हाला खूप महत्वाचं आहे. आपण होमगार्डचा इतिहास पाहिला. आता या होमगार्डमध्ये पदे कोणत्या प्रकारची असतात याबद्दल आपण माहिती घेऊया. तर सुरुवातीला आपण जर समजा गृहरक्षक दलामध्ये जर पद पाहिजे झाली तर त्याच्यामध्ये तुम्हाला गृहरक्षक महासमादेशक असं एक सर्वात मोठं पद आहे. त्यानंतर जिल्हा समादेशक म्हणून त्याच्या खालचं पद येतं. त्यानंतर जिल्हा वरिष्ठ दल सहभाग नायक म्हणून त्यांची एक ओळख आहे, हे एक पद आहे. त्यानंतर बटालियन नायक आहे, दल सहभाग नायक आहे, द्वितीय समादेशक, कंपनी नायक, वरिष्ठ पलटण नायक आहे. त्याच्यानंतर पलटण नायक, रेजिमेंट सार्जंट मेजर, रेजिमेंट सामग्री प्रबंधक सार्जंट, त्यानंतर कंपनी सार्जंट मेजर, कंपनी सामग्री प्रबंधक सार्जंट, त्यानंतर उपविभागीय नायक, सहाय्यक उपविभागीय नायक, अशा विविध पद आणि त्यांचे कार्य वेगवेगळे असतात.
म्हणजे ही जी साखळी ही सर्वात मोठं आपण जर पाहिलं तर ते महासमादेशक हे सर्वात मोठं पद आहे. त्यानंतर सगळ्यात खालचं पद पाहायचं झालं तर सहाय्यक उपविभागीय नायकाशी या पदाची लिंक लागते. म्हणजे यांची जी काम आहे त्या पदानुसार वेगवेगळी असणार आहे. आता पुढे बघूया आपण होमगार्डमध्ये ज्या कमिटी असतात. आता कमिटी कशासाठी, तर जे आपण पद पाहिले तर त्या प्रत्येकाच्या पदासाठी एक नवीन कमिटी असते आणि ती कमिटी पूर्ण कुठे त्यांची नियुक्ती करायची, कसे पगार वाढवून द्यायचे, हे सर्व कमिट्या निवडत असतात. तर कमिटी हा खूप मोठा प्रकार आहे. आता कमिटीमध्ये जे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असतात, सचिव असतात, ते भारताचे म्हणतो आपण राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असतात. त्यानंतर ज्यांचे जे सदस्य असतात ते सदस्यामध्ये अर्थमंत्री येतात, त्याच्यानंतर मुख्य सचिव असतात, गृह सचिव असतात, पोलीस महानिरीक्षक असतात, राज्य गृहरक्षक दलाची जी महासमादेशक आहे आणि त्याच्यानंतर जे 4 अशासकीय व्यक्ती त्याच्यामध्ये समितीमध्ये निवडत असतात. त्यामध्ये मध्यवर्ती सल्लागार समितीचे सचिव म्हणून आपले राज्याचे गृहमंत्री हे महासमादेशक म्हणून काम करत असतात. महत्वाचं म्हणजे गृहमंत्री जे आपलं जे होमगार्ड आहे त्याच्यामध्ये जिल्हास्तरीय सल्लागार समितीचे जे अध्यक्ष आहे, आता आपण पाहिलं तर जिल्ह्याचे जे सल्लागार समिती असते त्याच्यामध्ये जे अध्यक्ष ते आपले जिल्हा अधिकारी असतात, म्हणजे IAS अधिकारी असतो. त्यानंतर संबंधित जिल्ह्याचे जे पोलीस अधीक्षक असतात ते गृहरक्षक दलाचे जिल्हा समादेशक म्हणून आणि राज्य शासनाचे नियुक्ती केलेल्या 3 ते 5 अतिरिक्त व्यक्ती समितीचे सदस्य म्हणून काम पाहत असतात. जिल्हा सल्लागार समितीचे सचिव म्हणून गृहरक्षक दलाचे संबंधित जिल्ह्याचे महासमादेशक म्हणून काम पाहत असतात. हे झालं समितीचे सचिव, अध्यक्ष आणि विविध सदस्य कोणकोणते त्याबद्दल. आता आपण पुढे पाहूया होमगार्डमध्ये कॉन्ट्रीब्युशन म्हणजे योगदान कसं दिलं जातं ते पहा. आता आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये टोटल आपल्याला 53,000 गृहरक्षक म्हणजे होमगार्ड पाहायला मिळतील. त्यामध्ये मुंबई महापालिका कर्मचाऱ्याच्या संपाच्या वेळी सर्व अत्यावश्यक सेवा चालू ठेवण्याच्या मदतीचे काम हे होमगार्ड करत असतात. त्याशिवाय त्यांचं लातूर व जे किल्ल्यांच्या भूकंप झाले, समजा 26/11च्या मुंबई हल्ला झाला होता त्याच्यामध्ये अतिरेकी हल्ला जो झाला त्याच्यामध्ये मदत करत असणे. त्यानंतर मुंबईमध्ये 26/11/2005 मध्ये जे महापूर आला त्याच्यामध्ये मदत करणे. पुणे जिल्ह्यातील माळेगावाची जी 30 जुलै 2014 ची घटना आली होती त्या घटनेमध्ये त्यानंतर आपत्कालीन प्रसंगी आपलं जे होमगार्ड असतात ते मदत करून आपला पूर्ण धार्मिक उत्सव, सार्वजनिक निवडणुका असतात, त्याच्यानंतर मिरवणुका असतात, याच्यामध्ये पूर्णपणे त्यांचं मदत करण्याचं काम हे शांततेपूर्वक ते पार पाडत असतात. हे झालं होमगार्डाचं योगदान. त्यानंतर त्याची पात्रता पाहूया की जर तुम्हाला होमगार्ड बनायचे असेल तर यासाठी पात्रता कोणती असते. यामध्ये तुम्ही मान्यता प्राप्त म्हणजे तुम्ही कोणत्याही बोर्डातून 10वी उत्तीर्ण असायला पाहिजे. त्यानंतर जर तुम्ही उच्च शिक्षित असाल तर तुम्हाला जास्त प्राधान्य दिले जातं. म्हणजे तुम्ही जर 12वी किंवा ग्रॅज्युएशन पूर्ण केले असेल तर तुम्हाला तिथे प्राधान्य मिळत असतं. त्याच्यानंतर तुम्ही 18 ते 50 वयोगटातील व्यक्ती असायला पाहिजे आणि त्याच्यानंतर तुमची शारीरिक दृष्टी म्हणजे पोलीस भरतीसाठी जे असतं तेवढं तुमच्याकडे शरीर असायला पाहिजे. त्यामध्ये पाहायचं झालं तर पुरुषासाठी ज्यांची जी उंची ती 165 सेंटीमीटर एवढी असते, त्यांचं जे वजन असतं पुरुषांचं ते 50 किलो असायला पाहिजे. त्यांची छातीची सामान्यपणे ती 80 सेंटीमीटर व फुगवून त्यांची 85 सेंटीमीटर भेटली पाहिजे. ह्या पूर्ण त्यांचा दृष्टिक्षेप म्हणजे त्यांचा पूर्ण आपल्याला आपलं हाईट, त्याच्यानंतर वज आणि त्याच्यानंतर छाती फुगवण्याचे प्रकार एवढं तुमचं सिलेक्शन केलं जातं. आता होमगार्ड दलामध्ये निवड ही मुख्यतः पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या निवड व निकषावर आधारित असते. म्हणजे आपण सांगितलं की जी पोलीस भरतीची निकष असतात ते सेम होमगार्डचे पण असतात. त्यामुळे आपल्या स्त्रियांसाठी होमगार्डची नियुक्ती सेम तशीच असणार आहे. आता निवड झालेल्या उमेदवारांना होमगार्ड म्हणून नेमण्याच्या जो अधिकार आहे तो स्थानिक स्तरावरील पोलीस ठाण्यांना संलग्न करण्यात येते. म्हणजे जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये एक नियुक्ती पत्र द्यायला लागतं, तिथून तुमचं काम सुरू होतं. गृहरक्षक सेवानिवृत्त झाल्यानंतर ते त्यांचं पूर्ण वय 55 वर्षापर्यंत तिथे काम करू शकतात. त्यानंतर तुम्हाला रिटायर केलं जातं. जे गृहरक्षक सेवी जे काम करतात ते 3 वर्ष म्हणून काम करत असतात. त्याच्यानंतर तुमची काम जर आवडतं ते तुम्हाला कंटिन्यू होत असतात. त्याच्यानंतर तुम्ही समजा सेवानिवृत्त लवकर झाले तर तुम्हाला पोलीस दलामध्ये, अग्निशामक दलामध्ये, राज्य राखीव दलामध्ये तुम्हाला 5% आरक्षण दिलं जातं. हे तुमचा तिथे फायदा आहे. आता होमगार्डचे ट्रेनिंग प्रशिक्षण कुठे होते ते पहा. तर मित्रांनो, प्रशिक्षणामध्ये गृहरक्षणाचा प्राथमिक कवायत म्हणजे तुम्हाला तुमची साधे कसरत करून घेतली जाते. त्याच्यानंतर सशस्त्र कवायत आहे, निशाणेबाजी आहे, त्याच्यानंतर सशस्त्र प्रशिक्षण आहे म्हणजे आपण बंदुकी घेऊन, तलवारी घेऊन ती शिकवलं जातं, तुमची प्रॅक्टिस घेतली जाते पोलीस भरतीवानी. त्यानंतर प्राथमिक कायदा, जमाव नियंत्रण, प्रथमोपचार,
नैसर्गिक आपत्ती निवारण कसं करायचं, अग्निशमन प्रशिक्षण दिलं जातं. म्हणजे एवढ्या प्रकारचे तुम्हाला तिथे प्रशिक्षण दिलं जातं. हे प्रशिक्षण तुम्हाला कोणत्याही पोलीस भरतीमध्ये पाहायला मिळतील, असंच तिथं प्रशिक्षण दिलं जातं तुम्हाला. आता होमगार्डचे जे मुख्यालय आहे ते घाटकोपर मुंबई येथे असून 3 आठवडे कालावधीची तुम्हाला तिथे ट्रेनिंग दिल्यानंतर तुम्हाला टेहळणी करणे, माहिती देणे, दळणवळण करणे, वाहतूक नियंत्रण करणे, त्याच्यानंतर अग्निशमन, आग नियंत्रण करणे, आग विझवण्याचे प्रगत अभ्यासक्रम, आपत्ग्रस्तांना मदत करून त्यांची सुटका, आकस्मिक घटनेचा प्रसंगी मदत कारवाई, जखमींना प्रथमोपचार, निशस्त्र संरक्षण कारवाई, उजळणी प्रशिक्षण, काल्पनिक दुर्घटना स्थिती व तीव्र नियंत्रण अशा योजनाबद्ध तुम्हाला प्रशिक्षण दिलं जातं. त्यानंतर संरक्षण दलाच्या मध्यवर्ती नागरिक संघटना केंद्रातून प्रशिक्षण देण्यासाठी ते येत असतात. त्यांनी इंडियन आर्टिलरी फॅक्टरी मधून बनवलेल्या 303 एलफील्ड रायफल त्यांना आणि स्टेन ग्रेनेड बेस गन हे तुम्हाला तिथे ट्रेनिंग दरम्यान तुम्हाला शिकवलं जातं. होमगार्डचे आता कार्य पाहूया. सर्वात महत्वाचे होमगार्डचे कोणकोणते कार्य असतात ते पहा. राज्यातील धार्मिक उत्सव, सार्वजनिक निवडणुका यांच्यामध्ये शांतता टिकवून ठेवणे हे होमगार्डचे काम असतं. त्यानंतर पोलीस दलाला सहाय्य म्हणून काम करणे, सार्वजनिक कार्यक्रमाची सुव्यवस्था राखणे आणि शांतता टिकवून ठेवणे हे महत्वाचं काम पोलीस होमगार्डचं असतं. त्यानंतर अपघातामध्ये संकटाच्या वेळी गरजूंना प्रथमोपचार व रक्त देणे हे त्यांचं काम आहे. त्यानंतर रुग्णवाहिकेची सेवा पुरवणे आणि त्यांचे जे वेगळे काम असतात ते पण त्यांना मदत करावी लागते. राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची मदत करणे आणि स्वतः तिथे हजर राहणे हे त्यांचं काम असतं. त्यानंतर नैसर्गिक संकट व विमान हल्ला असेल इत्यादी आपत्तीच्या प्रसंगी आपत्तीचे निवारण करण्याच्या कामी हे होमगार्ड काम करत असतात. त्यानंतर समाज कल्याण विषयक कामाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सरकारला मदत करणे हे त्यांचं काम आहे. त्यानंतर संप काळामध्ये किंवा अन्य कारणाने दैनंदिन रोज कामाच्या कामकाज बंद पडलेलं असेल तर त्यांची ती व्यवस्था सुरळीत चालू ठेवण्यासाठी होमगार्डचं एक दळणवळण, संवाद की वीज पुरवठा, पाणी पुरवठा, आरोग्य सेवा अशा सेवांना चालू ठेवणे हे होमगार्डचं कार्य असतं. आणि लास्टमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेमध्ये जे आपले सीमा असते त्याच्यामध्ये घुसखोरी जर होत असेल तर त्याच्यामध्ये पायबंद घालण्याचा जो थांबवण्याचं जे काम आहे ते सीमा सुरक्षा दलाचे असते. यांना मदत करण्याचं काम हे होमगार्ड करत असतात. हे झाले पूर्ण होमगार्डचे कार्य. आता सरकारने याच्याकडे आधुनिकीकरणाअंतर्गत त्यांची मदत करण्याचं ठरवलेलं आहे. तर यांची जी भूमिका आहे आणि त्यांची वाढ, त्याचे प्रशिक्षण, सुसज्ज आणि स्थापन इत्यादीच्या बाबीच्या संदर्भात गृह मंत्रालयाने काही धोरणं आखली आहेत. त्या धोरणामध्ये केंद्र आणि राज्य सरकारला 50-50% वाटा म्हणजे खर्च करण्यासाठी वाटा वाटून दिलेला आहे. त्यानंतर होमगार्डच्या आधुनिकीकरणाअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये होमगार्ड कार्यालय स्थापन करणे, त्याच्यानंतर प्रशिक्षण देण्यासाठी त्यांना चांगली इमारत 2003 मध्ये बांधून देण्यात आली. आता तीच इमारत चांगल्या निधीमधून अमरावती, धुळे, कोल्हापूर, नागपूर, उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये प्रशिक्षण केंद्र बांधणे, रायगड, वर्धा, सोलापूर, बुलढाणा, त्याच्यानंतर चंद्रपूर, रत्नागिरी, सांगली, औरंगाबाद म्हणजे आता संभाजीनगर म्हणतो आपण त्याला, ते असे पुणे ते यशस्वीरित्या पार केलेत. म्हणजे त्यांचं एवढ्या ठिकाणी काम पूर्ण झालं. त्यानंतर सिंधुदुर्ग, सातारा येथे जिल्ह्याचे प्रशिक्षण केंद्रासाठी इमारत बांधकाम प्रगतीपत्र म्हणजे काम सुरू आहे. आणि जिल्ह्यातील प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणी इमारत बांधकाम लवकरात लवकर पूर्ण होईल अशी आधुनिकीकरणाअंतर्गत त्यांना हे पुरवण्यात येणाऱ्या सेवा आहे. तर होमगार्डचा इतिहास, त्याच्यानंतर याची पात्रता ही जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. धन्यवाद.